महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या चर्चेमध्ये आहेत. मागच्या काही दिवसांपासून त्यांच्याबद्दल अनेक बातम्या येत आहेत. कारण त्यांनी एक मोठा क्लेम केलाय, तो म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान होणार महिन्याभरात, असं त्यांनी अगोदर सांगितलं होतं. आणि आता ते सांगतायत की 19 डिसेंबरला काहीतरी मोठं घडणार आहे. भारताचा पंतप्रधान बदलू शकतो आणि पुढचा पंतप्रधान हा मराठी माणूस असू शकतो. या एवढ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या असताना याबद्दल उलटसुलट चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. पण त्यांनी आता एक नवीन क्लेम केलाय, ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरमध्ये 7 मेच्या दिवशी जेव्हा भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला, पाकिस्तानच्या अनेक दहशतवादी तळांवर हल्ला केला, त्यामध्ये पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता. भारताची विमानं पडली होती, त्यामुळे भारताची विमानं उडालीच नाहीत, असा क्लेम देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. खरं तर हा क्लेम अतिशय चुकीचा आहे. मग नक्की ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी काय घडलं होतं, पृथ्वीराज चव्हाण यांना काय म्हणायचं आहे आणि त्यांच्या मराठी माणूस पंतप्रधान होणार या क्लेम मध्ये कितपत दम आहे, या सगळ्या गोष्टी बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. 2010 ते 14 या काळात त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं होतं. अतिशय व्यवस्थितपणे महाराष्ट्र त्यांनी सांभाळला होता. या सगळ्या गोष्टी असल्या तरी ते काँग्रेसचे अत्यंत जुने जाणते असे नेते आहेत. पण त्यांनी जो क्लेम ऑपरेशन सिंदूर संदर्भात केलाय तो मात्र अतिशय चूक आहे. त्यांनी काय म्हटलंय, तर त्यांनी म्हटलंय की त्या दिवशी 7 मेच्या रात्री जेव्हा भारताच्या विमानांनी पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक्स केले, त्यावेळी भारताचा त्या पहिल्या दिवशीच्या युद्धामध्ये पराभव झाला. भारताची विमानं पाकिस्ताननं पाडली आणि भारताची विमानं उडूच शकली नाहीत. मग त्यांनी कुठून कुठून उडू शकली नाहीत ते सगळं सांगितलं. नक्की पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले हे तुम्हीच बघा. पहिल्या दिवशी आपला संपूर्ण पराभव झाला. 7 तारखेला जे हवाई युद्ध अर्ध्या तासात झालं, त्यामध्ये आपला टोटल पराभव झाला. हे कोणी मान्य करो वगैरे न करो. आणि त्यामुळे त्या दिवशी भारताची जी विमानं पाडली, त्या दिवशी सगळा भारताचा एअरफोर्स हा ग्राउंड झाला आणि त्यानंतर एकही विमान उडलं नाही. तर कुठेही विमान उडलं की पाकिस्तान तुमचं विमान ग्वाल्हेर असेल किंवा भटिंडा असेल किंवा सिरसा असेल, तिथं पाडायची शक्यता असल्यामुळं आपलं कम्प्लीट एअरफोर्स ग्राउंड झालं. सेल्फ गोल म्हणजे काय असतो ते तुम्हाला या त्यांच्या स्टेटमेंटवरून लक्षात आलं असेलच. काँग्रेसची मोठी अडचण त्यांच्या या स्टेटमेंटमुळे येणाऱ्या काळात होणार आहे. कारण 7 मेच्या रात्री काय घडलं ते नंतरच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये आपल्या भारताच्या सैन्यानंच सांगितलं होतं. 7 मेच्या रात्री 1:05 1:28 पाकिस्तानमधल्या 9 दहशतवादी तळांवर प्रिसिजन स्ट्राईक्स केले गेले, ज्यामध्ये एअरफोर्सचे आपले जेट्स वापरले गेले, याशिवाय काही ड्रोन्स वापरले गेले आणि पाकिस्तानमधल्या मुरिदके, कोटली, बहावलपूर, मुझफ्फरपूर अशा सगळ्या दहशतवादी तळांच्यावर हल्ले केले गेले. बरोबर फक्त दहशतवादी तळांवरच हल्ले केले. पाकिस्तानच्या कुठल्याही मिलिटरी बेसवरती किंवा जिथं राहतात अशा सिव्हिलियन एरियामध्ये हे हल्ले केलेले नव्हते. त्यामुळे फक्त त्या अर्ध्या तासातच हल्ले केले गेले आणि हे ऑपरेशन थांबवलं गेलं. असंच या ऑपरेशनचं स्वरूप होतं. हे नंतर दुसऱ्या दिवशी जी प्रेस ब्रीफिंग घेतली त्यामध्ये देखील सैन्यानं सांगितलं होतं. असं नाही की भारत सरकारने हे स्टेटमेंट दिलं होतं. भारत सरकारच्या वतीनं तिथं रणधीर जयस्वाल होते, जे स्पोक्सपर्सन आहेत, जे प्रवक्ते आहेत. त्याच वेळेला तिथं विक्रम मिस्री होते, जे फॉरेन सेक्रेटरी आहेत. आणि तेव्हा भारतीय सैन्याच्या वतीनं कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग या देखील तिथं होत्या. म्हणजे एकाच वेळी भारत सरकार आणि एकाच वेळी भारताचं लष्कर, जे अतिशय जबाबदार एक सिस्टीम आहे, ह्या लष्करानं ऑफिशियली स्टेटमेंट देऊन सांगितलंय की भारतानं प्रिसिजन स्ट्राईक्स केले, कुठं कुठं अटॅक केले, त्यामध्ये काय काय उडवलं, त्याचे चित्रीकरण देखील दाखवलं गेलं. त्या अटॅक्स मध्ये काय काय नुकसान झालं ते दाखवलं गेलं. हे सगळे मॅप्स दाखवले गेले, अगोदरचे मॅप्स, नंतरचे मॅप्स. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर मध्ये भारताला पूर्ण दिवसभर युद्ध खेळायचंच नव्हतं. पहिल्या दिवशी तर ते युद्ध तसं झालंच नाही. नंतर क्रॉस बॉर्डर फायरिंग चालू झालं, LOC वरती फायरिंग झालं, पाकिस्तानकडून भारताकडून, या दोन्ही गोष्टी झाल्या. पण एअरफोर्सची जी लढाई होती ती फक्त अर्ध्या तासासाठी होती आणि त्यामध्ये फक्त भारतानं पाकिस्तानच्या तळांवर हल्ले केले होते आणि विमानं परत आली होती. तिथं कोणत्याही प्रकारचं युद्ध किंवा एकमेकांच्या विरुद्ध हाणामारी आकाशात झालेलीच नव्हती. भारतानं हल्ला केला, भारत मागे आला. दुसऱ्या दिवशी पाकिस्ताननं मग उलटा अटॅक केला आणि मग उत्तर द्यायला सुरुवात केली. ही नंतरची गोष्ट आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी भारताची विमानं उडालीच नाहीत. ग्वाल्हेर, सिरसा किंवा भटिंडा इथं ती विमानं बसून राहिली, हे सगळं म्हणणं म्हणजे अतिशय हास्यास्पद आहे. कारण इथं भारताच्या मिलिटरीनं ऑफिशियल स्टेटमेंट दिले. तुम्ही भारत सरकारवर विश्वास ठेवत नसाल
तर ठेवू नका, पण भारताच्या मिलिटरीवर विश्वास ठेवावा लागेल, कारण याच मिलिटरीच्या वरती कधी काळी काँग्रेसचं सरकार होतं, तिथं मनमोहन सिंग बसले होते. त्यामुळे जर मिलिटरीवरती जर आपण विश्वास ठेवत नसू, तर मग आपण विश्वास कुणावर ठेवणार, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हे संपूर्ण ऑपरेशन संपल्यानंतर 10 मेला जेव्हा हे युद्ध थांबवलं गेलं, त्यानंतर भारताचे आर्मी चीफ, नेव्ही चीफ आणि एअर मार्शल हे तिघं देखील एकत्र आले होते. या तिघांनी बसून सांगितलं होतं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय काय झालं. नंतर पाकिस्ताननं मग क्लेम केले, 6 राफेल पाडले आणि काय काय पाडलं त्यांनी क्लेम केले. पण नंतर भारत सरकारनं, भारताच्या मिलिटरीनं अधिकृतपणे सांगितलं की भारताचं एक विमान पडलेलं होतं आणि इतर कोणतंही नुकसान भारताला या ऑपरेशन सिंदूरमध्ये झालं नव्हतं. पण तरी पण अशा प्रकारचा क्लेम करणं म्हणजे एक प्रकारे पाकिस्तानी मीडिया जे सांगतोय किंवा पाकिस्तानी प्रोपागंडा जे सांगतोय त्याच्यावरती आपल्या मिलिटरीपेक्षा जास्त विश्वास ठेवणं, असं याचा अर्थ होऊ शकतो. पृथ्वीराज चव्हाणांनी मागच्या काही दिवसांमध्ये ज्या चर्चा उडवून दिल्या त्यामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट त्यांनी केली म्हणजे मराठी माणूस पंतप्रधान होणार. आता मराठी माणूसच पंतप्रधान का होणार या प्रश्नाचं कुणीही उत्तर देऊ शकणार नाही. जरी एप्स्टीन फाईल्स ते सांगतायत की एप्स्टीन फाईल ज्या 19 डिसेंबरला सगळ्या बाहेर येणार आहेत. आतापर्यंत काही एप्स्टीन फाईल्स बाहेर आलेले आहेत आणि काही एप्स्टीन फाईल्सची लास्ट डेट ही 19 डिसेंबर असणार आहे. आता एप्स्टीन फाईल्स काय आहे तर जेफ्री एप्स्टीन नावाचा एक नराधम होता. त्यानं अनेक लहान वयाच्या मुलींना घेऊन त्यांच्यावरती बलात्कार केले होते, अत्याचार केले होते आणि त्याच्यामध्ये अनेक अमेरिकेतले मोठे मोठे नेते सामील होते असा त्याच्यावरती आरोप आहे आणि यामध्ये अनेक लोकांची नावं आतापर्यंत समोर आलेली आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव देखील त्याच्यामध्ये समोर आलंय. मग काय होऊ शकतं तर अमेरिकेमध्ये या एप्स्टीन फाईल्स उघड झाल्यानंतर त्याच्यामध्ये काही डेटा लोकांच्या समोर येऊ शकतो. आता काही डेटा आलाय त्यामध्ये देखील भारतातल्या काही लोकांची नावं आलेली आहेत. पण इथं कसं आहे, दोन माणसं जेव्हा चर्चा करतात, ईमेलवर बोलतात, फोनवर बोलतात, तेव्हा ती गल्लीतल्या राजकारणापासून डोनाल्ड ट्रम्पच्या टॅरिफ पर्यंत सगळ्या विषयांवर बोलतात. असंच काहीसं जेफ्री एप्स्टीन आणि त्याच्याबरोबरचे लोक करायचे. त्यामध्ये मग कुणाचंही नाव येऊ शकतं, कुठल्याही नेत्याचं जगभरातल्या नाव येऊ शकतं. त्यामुळे लगेच त्या नेत्याचं खुर्ची जाईल किंवा तो तिथल्या नेता त्या जेफ्री एप्स्टीनच्या सगळ्या कारस्थानामध्ये सामील होता असा त्याचा अर्थ होत नाही. त्यामुळं लगेच जेफ्री एप्स्टीनच्या फाईल समोर आल्यानंतर भारतात नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल आणि त्या जागी कुठला तरी मराठी माणूस पंतप्रधान होईल या क्लेममध्ये काहीही अर्थ नाही. खरं तर जरी असा राजीनामा द्यायला लागला तरी देखील भारतात अनेक नेते आहेत ते क्लेम करू शकतात खुर्चीसाठी. मराठी माणूस पंतप्रधान झाला तर त्याचा आनंद आपल्याला होणारच आहे, पण तरी देखील जसं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात तसं होईलच असं काही सांगता येत नाही. आणि मुळात आतापर्यंत जेवढ्या फाईल्स समोर आल्या त्यावरून एवढं लक्षात येते की या सगळ्या फाईल्सचा नरेंद्र मोदींशी किंवा त्यांच्या सरकारमधल्या कुठल्या मोठ्या महत्वाच्या मंत्र्याशी काहीही संबंध नाही. त्यामुळे भारताच्या राजकारणावरती किंवा इथल्या स्थैर्यावरती एप्स्टीन फाईल्स जरी समोर आल्यानंतर काहीही परिणाम होणार नाही. त्यामुळे युएस मध्ये मात्र चेंज होऊ शकतो. अमेरिकेमध्ये मोठा फेरबदल दिसू शकतो 19 डिसेंबर नंतर. ही गोष्ट पृथ्वीराज चव्हाणांची मान्य केली पाहिजे. ते अतिशय सीझन्ड पॉलिटिशियन आहेत, अनेक वर्ष त्यांनी राजकारणात घालवली आहेत. त्यांच्याकडे आपल्यापेक्षा जास्त काहीतरी नक्की माहिती असेल. हे जरी मान्य केलं तरी मी एवढं डेफिनेटली सांगू शकतो की 19 डिसेंबरला भारतात काहीही बदल होणार नाही. भारतात जे चालू आहे तसंच चालू राहील. पृथ्वीराज चव्हाण यांना नाराज व्हावं लागेल, कारण इथं मोठं जे ते क्लेम करतात असं काही होणार नाही. तेव्हा पृथ्वीराज चव्हाण मागच्या काही दिवसांपासून जे क्लेम करतायत त्यापैकी हा एप्स्टीन फाईल्सवाला क्लेम जरी काँग्रेसला नुकसानकारक नसला तरी ऑपरेशन सिंदूर संदर्भात जे ते बोललेत ते मात्र काँग्रेसला देखील डॅमेज करणार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये या गोष्टी कशा अलाव केल्या जातात किंवा ते कसं काय हे सगळं बोलले याबद्दलचा प्रश्न आहेच. पण तुर्तास आम्ही इथंच थांबतोय. तुम्हाला आम्ही या विषयाची चर्चा करायला किंवा कमेंट्स करायला मुभा देतोय की तुम्हाला काय वाटतं, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्या दिवशी भारताचा पराभव झाला होता का, आणि खरोखर झाला असेल तर तो कसा झाला, कारण भारताच्या मिलिटरीनं सगळं स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेलं. त्यामुळं तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. मराठी माणूस पंतप्रधान होईल या पृथ्वीराज चव्हाण यांच्या क्लेमवरती तुमचा किती विश्वास आहे तेही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.